श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा म्हणजेच उद्या आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षात येत असते आणि ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. स्त्रिया संतती आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत असतात. चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. जाणून घेऊया की त्याचा जो शुभ मुहूर्त आहे कधी आहे. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती. 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:46 संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ होणार आहे. संकष्टी चतुर्थीची समाप्ती ही 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:38 होणार आहे. सकाळी लवकर स्नान करून तुम्हाला स्वच्छ आपलं देवघर करून घ्यायचं आहे. देवघरातील देवांची मनोभावे पूजा करायची आहे. श्री गणेशाचा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. गणपतीला फळे अर्पण करायचे आणि पिवळे चंदन लावायचे आहे आणि त्याचबरोबर तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करायचे आहे. संकष्टी चतुर्थीची कथा वाचायची आहे. ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती करायची आहे. सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आहे. या दिवशी ओम गम गणपते नमः किंवा ओम गणेशाय नमः यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. हे सर्व झाल्यानंतर रात्री आपल्याला उपवास सोडायचा असतो. उपवास सोडण्यासाठी आपण चंद्राचं दर्शन घेत असतो आणि चंद्राचं दर्शन घेण्यासाठी त्याची जी चंद्रोदयाची वेळ आहे तर ती रात्री 9:02 आहे. तर यावेळेस तुम्ही चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य अर्पण करून तुम्हाला नंतर संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे. तर अगदी अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं या दिवशी पूजन करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी गणपती बाप्पांना या दिवशी आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक साधा उपाय सुद्धा तुम्ही दुर्वांचा करू शकता. तर काय करायचं आहे, ज्या ठिकाणी दुर्वा उगवतात तर त्या ठिकाणी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर दुर्वा उपटायच्या नाही. तिथे जमिनीमध्येच असणाऱ्या दुर्वाच्या 2 दुर्वाला एकमेकांना गाठण बांधायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तिथे गाठण बांधत असताना बोलायचे आहे. असं केल्यामुळे पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती 100% पूर्ण होते. इतका प्रभावी हा उपाय आहे. फक्त इच्छा तुमची पूर्ण होणारच असा मनामध्ये एक भाव ठेवायचा. त्याच्यानंतर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. कशासाठी? आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा किंवा अनेक प्रकारचे जे दोष असतात तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत तर ते विघ्नहर्ता आहेत, ते संकट मोचन आहेत, बुद्धीचे देवता आहेत. त्यांची पूजा केल्यामुळे एकतर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची पूजा केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, श्रावण महिना अनेक प्रकारच्या शुभ व्रतांनी आणि वैकल्यांनी भरलेला असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये असणारे प्रत्येक उत्सव, प्रत्येक सण हा तितकाच महत्त्वाचा असतो. कारण बघा, नागपंचमी असते, त्याचबरोबर गोपालकाला असतो, त्याचबरोबर रक्षाबंधन असतं. हे सर्व जे सण असतात तर ते तितकेच महत्त्वाचे असतात. त्याच पद्धतीने जी चतुर्थी असते तर तीही तितकीच महत्त्वाची असते. कारण का, गणपती बाप्पा जे आहेत तर ते एक शिवपुत्र आहेत आणि त्याचबरोबर महादेवांच्या पुत्राची ज्यावेळेस आपण श्रावण महिन्यामध्ये पूजा करतो तर त्यावेळेस महादेव हे अनन्यसाधारण प्रसन्न होत असतात आणि सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता देत असतात. तर आता या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करू शकता आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते मुलांना प्यायला द्यायचं. ओम गम गणपते नमो नमः म्हणत अभिषेक करायचा किंवा मग गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत करत तुम्ही हा अभिषेक करू शकता. आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. बघा, ह्याच्या तिथी असतात, पवित्र तिथी. ह्या तिथींना आंघोळी करण्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं. कुठे तर गंगा स्नानाला. आपल्या आजूबाजूला जर कुठे गंगा नदी असेल तर तिथे आवर्जून स्नान करायचं. पण नसेलच गंगा नदी किंवा प्रत्येकाला टाईमही नसतो की आपण नदीवरती जावं आणि तिथे जाऊन आंघोळ करावी, त्यासाठीच आपल्या पुराणांमध्ये हे काही उपाय दिलेले असतात. हे जर आपण आंघोळ करत असताना ह्या वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर नक्कीच त्या
त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं. काही अशी लोक असतात ना, काय होतं की त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते. त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा तयार होत असते. किंवा मग तुम्ही बघा की घरातील जे व्यक्ती आहे तर त्यांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा, तापट होऊन जातो. कारण घरामध्ये हे दोष तयार झालेले असतात. या दोषांमुळेच आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश येत नाही आणि घरामध्ये सतत नकारात्मकता, सतत भांडण, कटकट, वादविवाद ह्यामुळे काय होतं की प्रत्येक कामात अडचणी येत असतात आणि आपण म्हणतो की मी इतकं कष्ट करते किंवा कष्ट करतो तरीही माझ्या घरामध्ये बरकत का नाही आहे. कारण का हेच जे दोष असतात या दोषांमुळेच आपल्या अवतीभोवती एक नकारात्मक ऊर्जेचं वलय तयार झालेलं असतं. हे वलय अगोदर तोडणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आता हे लक्षात ठेवा, आपण जे काही उपाय करतो तर ते आपल्याला वारंवार करायचे असतात. तुम्ही उद्याच्या दिवस करणार आणि परत नंतर करणारच नाही, याचे फायदे आपल्याला होत नाही. कारण आपण ज्यावेळेस या गोष्टी वारंवार करतो, प्रत्येक चतुर्थीला करा, प्रत्येक पौर्णिमेला करा, प्रत्येक अमावस्येला करा, तर त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात. तर आता उद्या काय करायचं आहे बघा, सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा, नाहीतर मग सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. काय करायचं आहे, उद्या सकाळी उठल्याबरोबर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आणि डोळ्यापुढे एक आपल्याला अशी धारणा ठेवायची आहे की गणपती बाप्पांची प्रतिमा किंवा त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्यांचं पूजन अर्चन सकाळी तुम्हाला आपल्या मनामध्येच करायचं आहे. हे सर्व झालं की आंघोळीसाठी जायचं. आंघोळीसाठी गेल्यानंतर प्रथम गार किंवा गरम कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. तर कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला 11 तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर 11 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर हळद तुम्हाला घ्यायची आहेत. 1 दुर्वा घ्यायची, 1 तांदळाचा दाणा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं हळदीमध्ये हे सर्व बुडवून तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ओम गम गणपते नमो नमः म्हणत त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. परत पुढचा 1 तांदळाचा दाणा, 1 दुर्वा घेऊन हळदीमध्ये बुडवून तुम्हाला हे ओम गम गणपते नमो नमः म्हणत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने 11 वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर जी हळद उरलेली असेल तर ती सर्व परत तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. असं करत असताना ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करतच राहायचा आहे किंवा मग ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. तुम्हाला ज्या मंत्राचा जप सोपा वाटेल त्याचा करू शकता. फक्त आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि विश्वास पाहिजे की आता मी हा उपाय करत आहे तर त्याचं जे पुण्य आहे तर ते नक्कीच मला मिळेल आणि त्याचबरोबर माझ्या घरातले सर्व दोषही दूर होतील. जे काही शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष माझ्या घरात आणि माझ्या आजूबाजूला तयार झालेला आहे तर तेही दूर होतील. अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अगदी साधा आणि सोपा उपाय हा आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.